ही तुमची चावी टाटा झेनॉन युद्ध काँग्रेट्स. आपल्या या गाडीमध्ये पुढे 6 कमानपाटे आणि पाठीमागं 9 कमानपाटे. ह्या गाडीचा लुक SUV टाईप दिलेला आहे. या गाडीचं केबिन सुद्धा पूर्णपणे टायलिश दिलेलं आहे. या गाडीचा कार्गो बॉक्स कार्गो काय आपल्या पाठीमागला गाडीचा हौदा तो 8.5 फूट लांबीला आणि 5.25 फूट रुंदीला दिलेला आहे. या गाडीला 3 लाख किलोमीटर 3 वर्ष टाटा मोटर्सनं फ्लॅट वॉरंटी दिलेली आहे. काँग्रेस. थँक्यू. अरे वा वा राणा. अरे राणा लय छान गाडी आहे बघ. अरे वा 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 लय भारी. लय भारी काम केलेस बघ. आज दिवस मी चांगला आहे. मस्त मस्त. समधी बडबड इकडंच करणार आहे सोय. चल घरला जाऊ. चल चल. गोदक का सूरज वहिनी ओ अंजली बाई. अरे एक नंबर गाडी दिसायला की. अरे ही गाडी टाटा झेनॉन शेतकऱ्यांचा अस्सल योद्धा आहे. शेतीचं कुठलं बी सामान असू दे कसं बी पोहोचवते ती. हा काय सांगालीस. अरे मग अरे पावसाळा म्हणू नको हिवाळा म्हणू नको का उन्हाळा म्हणू नको. अरे एक नंबर पावर आहे आज. अरे म्हणजे तुझ्यासारख्या पॉवर बस शेतकऱ्याचा दोस्तच म्हणायचं की टाटा झेनॉनला. राणादा अरे मला बी दोस्ती करू दे की याच्या संकट. अरे मी आणि उद्या इथं बसून गाव कसं दिसतंय बघतो. अंजली पूजा करू. करा पूजा करा होईल. चल. बघितलं ना मामांजींनी राणा भाऊजींना गाडी दिली. तुला काय दिलं. झाली का सुरू कपस जरा. मी काय म्हणतो आपण समजेन एक चक्कर टाकून येऊया काय. नाही आमचं डोसकं लय धरलंय. आम्ही जातो तुम्ही जावा. चल चंदे. गोदक का तू चल की. अरे मला घरात काम लय आहेत. तुम्ही दोघं जाऊन या. दे अंजली इकडे. पण आता बायकाही शिकायला येतील ना. राणादा वहिनीला घेऊन जा की चक्कर मारायला. चला की. तू तवर पाट्या मोज बघू. हा इथं घालायचं ते. अरे राणा किती वेळ. संधी यायची वेळ झाली ना. टाक लवकर इकडे टाक. काय मग अंजली शिकवणीची उजळणी चालली होती वाटतं राणादा संगट. शिकवाय कुठं नव्या गाडीतनं चक्कर माराय गेलती. आम्हासनी बी न्यायचं नाही वय राणादा. माणसाचा टाइम झालाय ना. काय काय तयारी करायची आता सांगा. मला असं वाटतंय सगळ्यात आधी आपण फळ्यावर श्री लिहूयात. हा चालते.
ते मी घ्या तुम्हीच. आता आपण सगळे मिळून देवाची प्रार्थना करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. देवा, आज या घरात शाळा सुरू करतोय. सगळ्यांना चांगली बुद्धी दे. का काय थेर चालवली ते अक्कल का नाही घाणवट टाकली आहे बघ या मास्तरडीनं. हर घर आहे का धर्मशाळा? तर काय निघाले गावाला अख्ख्या शिकवाय. आलं तर गाव कळ पुत्र बी येणार नाही बघ तू. काय झालं राणा? काय नाही. समजा टाइम बरोबर सांगितलायस ना? होय काय रे सांगितलं नव्ह सगळ्यांना? वय वय सांगितलं होतं की. येतील येतील. तर तुम्ही बसा, मी तुम्हाला समदेसने खायला करून आणते. हा तवर वहिनी आम्हासनी काय तर शिकवा की. बसून बसून आम्हाला पण लई कंटाळा आलाय. शिकवा काय तर लई कंटाळा आलाय. अरे यो प्रौढांचा वर्ग आहे. तुम्ही शिका की शाळा सुरू झाल्यावर. श्रीपती, अरे तुला घराकडे येताना कोण दिसला काय? राणादा, अहो एवढ्या रखरखत्या आलोत, कोण बाहेर पडणार आहे? राणादा, कुणी येणार होतं काय? नाही नाही, तू जा तुझ्या कामाला. वहिनी, तुम्ही काय काळजी करू नका. गावातली माणसं आहेत, ती काय टाइम पाळत असतात. वय काय रे ना? हा वय, अहो भाकरी बिकरी खात असतील. हा, गुरादारानं वैरण टाकून झाली, येतील समधी. हा, काळजी करू नका तुम्ही. समजांना एवढं समजून मी काय उपयोग झाला ना? चांगलं 4-4 वेळा सांगितले मी समदेसनी. गावातली माणसं काय शानी आहेत वय? जरा वेळ लागत असेल ना तर आपण अजून जरा वाट बघू. हा, वहिनी आम्ही बघून येतो. चला रे. थांबा रे. यायची असती तर गावात आले असते समधी.
मलाही वाटतंय आता नाही येणार कुणी. बसा. राणादा तोंडावर नाही कसं म्हणायचं म्हणून येतो म्हणले असतील. मनात नाही यायचं नसणार त्यासनी. मला बी असंच वाटायलंय आता. आता या वयात शिकायचं म्हणजे कोणाच्या पचनी पडत नसणार. असं काय नाही, शिकणाऱ्याला वय नसते. काय बरोबर आहे राणादा, मला वाटतं आपण जाऊन यायला पाहिजे. मला बी हेच वाटते. मग चल की. हा कोण नाही आलं का नाही एकेकासनी गोळ्यात घालतो बघ. नाही नाही, असं बळजबरी करून नाही शिकवतायत कोणी. अहो वहिनी पण बळजबरीनं अजिबात नाही, प्रेमाने समजू आपण. काय प्रेमाने समजवतो. हा चला रे चला. ए ग बसायचं आलंच. दिसलं काय ग कुणी? अंजली पाणी घे तू. नाही नको. अगं येतील बायका, तू नग काळजी करू. घे 2 घुट पाणी पिऊन घे. वहिनी रानात माणसं आणतो म्हणलाय ना वा, मग आता घेऊनच येणार बघा. हा तुम्ही काय बी काळजी करू नका, इतक्यातच येईल रानादा. वय ग, राणादावर विश्वास आहे ना व तुझा? तो नक्की आणेल बघ माणसास. काळजी करू नकोस तू. पाहिजे तर त्यावर मला एकटीला शिकवा की तुम्ही. अव गावातल्या बायकांना काय कळतच नाही बघा शिक्षणाबद्दल. म्हणूनच त्यांना शिकवायचं होतं. कधी आपल्या मनासारखं होतंय तर कधी होत नाही, म्हणून धीर सोडायचा नाही आपण. अव पण एवढी समधी तयारी केलीये तरी बी बायका येणं झाल्यात, मग धीर सुटणारच की. मला तर आता लई राग यायला लागला या बायकांचा. रेणू, अगं आपण जे करतोय ते चांगल्या मनानं करतोय, त्याला यश नक्की येणार बघ. तवर आम्ही शिकायला सुरू करू का? हा शिकवा. ए तुमचं काय रे मध्ये मध्ये सारखं शिकू का शिकू का शिकू का? ज्यांना शिकवायचं आहे त्या बायका येणं झाल्यात. ग बसा जरा. रेणू, वहिनी द्या क्रकी. गोदा का उठ की तू भी. अगं उठ तर. 1 2 3. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास. हम होंगे कामयाब एक दिन. लई मज्जा यायलाय बघ चंदा. लई म्हणजे लईच मज्जा यायली आमसनी. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब. हम होंगे कामयाब आपल्यासाठी गाणं गायलेत बघ चंदे. भाइयों और बहनों, अब आपके सामने पेश कर रहे हैं मास्टरनी और अडाण्याचा ऑर्केस्ट्रा. काय कोण तुझा तात्या वाजवणार आहे? वाजव की. अहो पर काय साहेब, ह्यो काय ऑर्केस्ट्रा नव, चांगलं गाणं आहे गाणं. अहो कामाला हुरूप यावा म्हणून म्हणायचं असत्या. गाणं आहे नव म्हणजे ऑर्केस्ट्राच झाला. आता तुझ्या ते मास्तरडीने लई शानपणा केलाय का नाही बघ, कसा इतका झाला तिचा. अहो ताई साहेब इतका तर होणारच की. तुम्ही असल्यावर कधी काय चांगलं झालंय काय आयुष्यात? थोबाड फोडू तुझं का म्हणून? मी तर तुमची स्तुती करायली ना. चांगलं पाडलं बघा तोंडावर तुम्ही त्या मास्तरनीला. पाडू दे नाहीतर थोबाड फुटू दे तिचं.
फुकटचं मोठेपणा घ्यायला लागला का नाही चंदे की हे असंच होते. आता शिकवत बस म्हणावं स्वतःच्या नवऱ्याला. ताई साहेब एक वेळ हे गाव अख्खं शिकलं तरी चालेल पण राणादा शिकला नाही पाहिजे. अगं बाई तसं म्हणायचं असतंय. अख्खा गाव शिकणं झालाय ह्यो आडाने काय ढेकळा शिकणार आहे भाई. पण मला सांगत आहे साहेब ते रानदान सनिदा ती माणसं आणायला गेले ती माणसं आली तर आणि त्या सनिदाने काय जादू केली तर अगं ग्लासामध्ये दारू ओतून पेक बनवणं एवढं सोपं आहे होय ते. हा आणि माणसं यायची असती तर ती कवाच आली असती. जाऊ दे का समज तू गाणं म्हण गाणं. हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब एक दिन. हे बघा इद्दीच्या देवळात चाललाय तिथं कुणी बी आगाऊपणा करू नका. हा व्यवस्थित सगळं. चला एका बॉटल उतरा खाली. थांबा हळूहळू या. उतरा उतरा उतरा. मावशी त्या बाळाला घ्या. या हे आपलंच घर आहे असं समजा ना. चला या या सावकाश या. हो चला पटापट. बसा. या मावशी इकडे या. हो, इकडे बसा. ताई बसा इथं चटईवर या. बसा या. हा बसा 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 बसा. चटईवर बसा. बसा. येऊन दे. जवळ राहणारा सांगत नाही तवर कुणी बी आलायचं नाहीत ना. हा तुमच्या घरच्यांचं आम्ही बघून घेतो काय ते. वहिनी आमच्या रानादानं दिलेला शब्द पाळला नव. काय रानादा असा वाटत लागतोय गावात. अरे तसं काही नाही. ते काय आहे समजा इकडेच यायला निघाले होते पण त्यांच्याकडे गाडी नव्हती ना व. म्हणून त्यासनी आपल्या गाडीत टाकून घेऊन आलोय. कळलं काय. चल आले की नाही समजे. आता तुम्ही काय बी काळजी करू नका. कसा तुमची शाळा सुरू करा. हो पण तुम्हाला कसं जमलं. अहो आपल्या रानाची पावरच अशी आहे. सरळ बोटानं तूप निघना म्हणून जरा बोट वाकडे केलं बघा. घरातल्याच घाबरून घरातच लपून बसल्या होत्या. मग काय रानादाने घरातल्याच पहिला राऊंडात घेतलं. आणि आलो समजेस निघून इकडं. म्हणजे तुम्ही यांना इथे मनाविरुद्ध घेऊन आलात. मी तुम्हाला सांगितलं होतं ना बळजबरी करून नाही शिकवताय. अहो जबरदस्ती कसली त्याच्यात. अहो स्वतःच्या मनानं आलं ते इथं. अहो वहिनी अजून 5 मिनिटं थांबलो असतो की नाही स्वतःच इथं पोचले असते. काय मावशी. होय होय. अरे सगळ्यांनी वय म्हणा की. वय म्हणतात. होय ना व. आता करा की सुरुवात. चला बाई समोर उभे आहेत ना व. उठा समजानी उठा. बोला आता. एक साथ हा. मी सांगतो थांब. आता ऐका माझं सगळ्यांनी. आता माझ्या पाठोपाठ म्हणा. एक साथ नमस्ते नमस्ते. आता हे हात जोडून म्हणा बघूया. एक साथ नमस्ते. नमस्ते. बसा खाली.